हिरकणी अकॅडमीवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो. या ठिकाणी पहा, आपला पेपर या ठिकाणी जर पाहिला मुंबई उच्च न्यायालयाचा, तर 26 एप्रिल ही तारीख लक्षात ठेवा. आपल्याकडे फक्त काही दिवस शिल्लक आहेत पहा. आता हे सुद्धा दिवस कसे निघून जातील हे आपल्याला समजणार सुद्धा नाही. कारण की वेळ फार कमी आहे पहा. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करायचा असेल, तर फक्त ₹249 ला आपण या ठिकाणी PDF तयार केलेली पहा. ही PDF तुम्हाला पूर्णपणे फास्ट रिव्हिजनसाठी असणार आहे पहा. आता ज्याची या ठिकाणी फास्ट रिव्हिजन होईल, अ, वारंवार वाचून होतील प्रश्न, त्याचं त्या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे पहा. कारण की पेपरला गेल्यानंतर सगळं काही आपल्याला तेवढ्या जो काही टाईम आहे पहा, त्या टाईमावरच आपल्याला सगळं करायचं असतंय. त्यामुळे पहा या ठिकाणी लवकरात लवकर ₹249 ची आपली फास्ट रिव्हिजनची PDF घेऊन टाका, कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी. मित्रांनो, हे दिवस कसे निघून जातील समजणार सुद्धा नाही. त्यामुळे लवकरात लवकर घेऊन टाका. यामध्ये तुम्हाला चालू घडामोडी त्यासोबत सिलेबसनुसार सगळे काही प्रश्न मिळणार आहेत. टोटल मित्रांनो या ठिकाणी 10,000 प्रश्नांची PDF असणार आहे पहा. 100% मित्रांनो तुम्हाला याच्यातून फायदा होणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर घेऊन टाका आणि कमी वेळेत जास्त अभ्यास करण्यासाठी नक्कीच याचा उपयोग होईल. चला जास्त काही सांगत नाही, आपण आता प्रश्नाकडे वळूयात. आणि मित्रांनो, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या ठिकाणी आपण मुंबई उच्च न्यायालय भरतीसाठी जे काही एक महत्त्वाचा एक WhatsApp ग्रुप तयार केला आहे, त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पहा. त्यावर क्लिक करून तो ग्रुप तुम्ही सर्वप्रथम जॉइन करून घ्या. आणि ज्यांना कोणाला ग्रुप जॉइन करता येत नसेल, तर माझा जो काही नंबर आहे, त्याला SMS करा की ग्रुपला जॉइन करा. मी तुम्हाला लगेच ग्रुपला जॉइन करून टाकेल. जो काही 9325230840 हा आपला WhatsApp नंबर आहे. मला SMS करा. मी तुम्हाला ग्रुपला जॉइन करून टाकेल. चला, 26 जानेवारी 2026 रोजी भारताचा कितवा प्रजासत्ताक दिवस होता? तर मित्रांनो, 77वा प्रजासत्ताक दिवस होता. कितवा? 77वा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, 2026च्या 77व्या प्रजासत्ताक दिनी सोहळ्यामध्ये प्रमुख पाहुणे कोण होते? तर लक्षात ठेवा मित्रांनो, उर्सुला वॉन डेर लेयन आणि अँटोनियो कॉस्टा हे होते पहा. 3 नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो, 2026च्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडची मुख्य संकल्पना म्हणजे थीम काय होती? लक्षात ठेवा मित्रांनो, वंदे मातरमला 150 वर्ष पूर्ण ही थीम होती पहा. ऑप्शन क्रमांक 3 याचं बरोबर उत्तर आहे पहा. 2026च्या प्रजासत्ताक दिन संचलनामध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाला कितवा क्रमांक मिळाला? तर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर प्रथम क्रमांक मिळाला पहा. नेक्स्ट आहे मित्रांनो, 2026च्या चित्ररथासाठी महाराष्ट्राने कोणती मुख्य थीम किंवा संकल्पना निवडली होती? तर लक्षात ठेवा मित्रांनो, गणेशोत्सव आणि आत्मनिर्भरतेचं प्रतीक हे याचं बरोबर उत्तर आहे पहा. महाराष्ट्राच्या विजयी चित्ररथाचं दिग्दर्शन कोणी केलं होतं? तर शेखर मोरेने केलं होतं पहा. ऑप्शन क्रमांक 3 शेखर मोरे. 83व्या गोल्डन ग्लोब पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट मोशन पिक्चर म्हणजे ड्रामा कोणता ठरला? तर लक्षात ठेवा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 हेमनेट हा चित्रपट ठरला पहा. नेक्स्ट आहे पहा, 83व्या गोल्डन ग्लोब पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता ड्रामा पुरस्कार कोणाला मिळाला? तर अभिनेताचा जो काही पुरस्कार आहे मित्रांनो, त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 वॅग्नर मोरा. लक्षात ठेवा, वॅग्नर मोरा. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ड्रामा पुरस्कार 83व्या गोल्डन ग्लोब पुरस्कारामध्ये कोणाला मिळाला? तर लक्षात ठेवा मित्रांनो, जेसी बकले. ऑप्शन क्रमांक 1 जेसी बकले याचं काय पहा, योग्य उत्तर आहे पहा. 83व्या गोल्डन ग्लोब पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक बेस्ट डायरेक्टर म्हणून कोणाला निवडलं? तर पॉल थॉमस अँडरसन. ऑप्शन क्रमांक 2 मित्रांनो, पॉल थॉमस अँडरसनला निवडलं पहा. तर या ठिकाणी खरोखर या ठिकाणी तुमचं सिलेक्शन व्हावं वाटत असेल, तर तुम्ही हॉल तिकीट येण्याची अजिबात वाट पाहू नका. कारण की जो हॉल तिकीट येण्याची वाट पाहतो तो फक्त फॉर्म भरण्यापुरताच मर्यादित असतो. तर मित्रांनो, तुम्ही बघा आत्तापासून जर या ठिकाणी अभ्यास केला, तर तरच तुम्हाला या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये फायदा होणार आहे. कारण की कॉम्पिटिशन भरपूर असणार आहे आणि या कॉम्पिटिशनमध्ये आपल्याला टिकायचं असेल, तर लवकरात लवकर आपल्याला PDF घ्यावे लागणार आहेत पहा. म्हणजे अभ्यास करावा लागणार आहे पहा. तर बघा या ठिकाणी लिपिक आणि शिपाई पदासाठी बघा आपल्याकडे 10,000 प्रश्नांच्या PDF असणार आहेत पहा. या PDF तुम्हाला सर्व विषय मिळणार आहेत. तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, ₹249 या PDF असणार आहेत. कारण की बघा आता आपल्याकडे वेळ आहे बघा, कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी बघा आपल्याला या ठिकाणी टेक्निकली अभ्यास करणं खूप गरजेचं आहे पहा. कोणत्या प्रकारे प्रश्न येतात, कसे प्रश्न येतात,
हे सगळं बघा आपण सिलेबसनुसार एकूण 10,000 प्रश्न तयार केलेले आहेत मित्रांनो. हे प्रश्न तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत पहा. PDF घ्यायची असेल तर आत्ताच घ्या मित्रांनो. कारण की एकदा वेळ निघून गेली की आपल्याला काहीच करता येणार नाही. म्हणजे या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त रिव्हिजन आपली होईल. जितकी जास्त रिव्हिजन होईल तितका जास्त आपला स्कोर येईल आणि तितकं आपलं फायनल लिस्टला नाव येईल पहा. त्यामुळे लवकरात लवकर PDF घ्यायच्यात आपल्याला 10,000 प्रश्नांच्या PDF या ठिकाणी असणार आहेत ₹249 ला पहा. तुम्हाला काय करायचं बघा 9325230840 या नंबरला बघा ₹249 या ठिकाणी फोनपे किंवा गुगल पे करायचे किंवा हा जो काही QR दिसतोय या QRला सुद्धा तुम्ही स्कॅन करून पैसे पाठवू शकता आणि याच नंबरला तुम्हाला WhatsAppला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे पहा. स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर तुम्हाला मी 1 मिनिटामध्ये सर्व PDF पाठवून देईल आणि लगेचच्या लगे आपल्याला त्या PDFवरती तुटून पडायचं आणि लगेच अभ्यास चालू करायचा आहे पहा. जेवढा जास्त वेळ होईल बघा, तेवढा जास्त आपला अभ्यास कमी होईल. त्यामुळे लवकरात लवकर घ्या पहा. आपल्याकडे आता वेळ आहे बघा. वेळेचा सदुपयोग करायचा बघा. नंतरून PDF घ्या. तुम्ही जितका उशीर कराल तितका जास्त रिव्हिजन तुमच्या कमी होणार. तुम्हाला यामध्ये चालू घडामोडी सुद्धा मिळणार एका वर्षाच्या. त्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणी सगळ्या PDF घेऊन टाका मित्रांनो. जास्त काही सांगत नाही. कारण की आपल्याला व्हिडिओ पण पुढे कंटिन्यू करायचा आहे बघा. ₹249 काहीच नाहीत. कुठं पण गेलो तर आपले असेच खर्च होऊन जातात. त्यामुळे लवकरात लवकर घ्या मित्रांनो. ₹249 ला तुम्हाला या ठिकाणी 10,000 प्रश्नांचे PDF मिळून जातील. 21वे जागतिक मराठी साहित्य संमेलन 2026 कोठे आयोजित करण्यात आलं होतं? तर मित्रांनो पणजी गोवा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पणजी गोवा या ठिकाणी. 21व्या जागतिक मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत? तर लक्षात ठेवा मित्रांनो कोण आहेत? डॉक्टर अनिल काकोडकर हे होते पहा. डॉक्टर अनिल काकोडकर. 21व्या जागतिक मराठी साहित्य संमेलनाची मुख्य संकल्पना काय होती? म्हणजे थीम काय होती? शोध मराठी मानाचा. ऑप्शन क्रमांक 2 शोध मराठी मानाचा याचं बरोबर उत्तर आहे पहा. नेक्स्ट आहे पहा अलीकडे रामसर स्थळांच्या यादीमध्ये समाविष्ट झालेल्या पाटणा पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे? तर उत्तर प्रदेश मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे. कुठं? उत्तर प्रदेश. पुढचा प्रश्न मित्रांनो छारी धांड ज्याला नुकताच रामसर दर्जा मिळाला आहे हे कोणत्या राज्यामध्ये आहे? तर मित्रांनो हे गुजरात राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. ऑप्शन क्रमांक 1 गुजरात. फेब्रुवारी 2026च्या घोषणेनुसार पाटणा पक्षी अभयारण्य छारी धांड यांच्या समावेशासह भारताला आता एकूण किती रामसर स्थळे झाली आहेत? तर भारतामध्ये मित्रांनो याचं योग ते धरण जर पाहिलं तर किती झालेले आहेत? 98 झालेले आहेत पहा. पुढचा प्रश्न आहे ग्रीनलँडची राजधानी कोणती आहे? तर नूक मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे. जगामधील सर्वात मोठं बेट कोणतं आहे? मित्रांनो जगातील सर्वात मोठं बेट कोणतं आहे? तर ग्रीनलँड बेट आहे पहा. ऑप्शन क्रमांक 2 ग्रीनलँड. सीमा सुरक्षा दलाचं BSFचे विद्यमान महासंचालक कोण आहेत? तर मित्रांनो प्रवीण कुमार आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पहा. जानेवारी 2026 मध्ये भारत तिब्बत सीमा पोलीस ITBPच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर मित्रांनो लक्षात ठेवायचं याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 2 शत्रुजित सिंह कपूर याचं योग्य उत्तर आहे पहा. राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजे NIAचे 7वे महासंचालक म्हणजे DG म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर राकेश अग्रवाल. ऑप्शन क्रमांक 2 राकेश अग्रवाल याचं बरोबर उत्तर आहे पहा. उपमुख्यमंत्री होण्यापूर्वी सुनेत्रा पवार यांनी निवडणुकीमध्ये कोणाच्या विरोधात उमेदवारी दिली होती? तर सुप्रिया सुळे. ऑप्शन क्रमांक 1 सुप्रिया सुळे. सायना नेहवालला कोणत्या टोपण नावाने ओळखलं जातं? तर फुलराणी. मित्रांनो लक्षात ठेवायचं आपल्याला ऑप्शन क्रमांक 2 फुलराणी नावाने ओळखलं जातं पहा. सायना नेहवालला मेजर ध्यानचंद पुरस्कार खेलरत्न पुरस्कार कोणत्या वर्षी मिळाला होता? तर मित्रांनो 2010 मध्ये मिळाला होता. कधी? 2010 मध्ये हा पुरस्कार देण्यात आला होता. प्लेइंग टू विन खालीलपैकी कोणत्या भारतीय खेळाडूचं आत्मचरित्र आहे? तर मित्रांनो सायना नेहवाल याचं बरोबर उत्तर आहे पहा. नेक्स्ट आहे महाराष्ट्र राज्याचे पहिले उपमुख्यमंत्री कोण होते? तर महाराष्ट्र राज्याचे पहिले उपमुख्यमंत्री होते मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 नाशिकराव तिरपुडे होते पहा. जानेवारी 2026 मध्ये भारताचा 92वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण बनला होता जानेवारीमध्ये? तर मित्रांनो लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 3 आर्यन वार्ष्णेय हा बनला होता पहा. दुसरे खेलो इंडिया बीच गेम्स 2026 कुठे आयोजित केले होतं? तर ऑप्शन क्रमांक 3 घोगला बीच दमण आणि दीव या ठिकाणी केलं होतं पहा. खेलो इंडिया
बीच गेम्स 2026 मध्ये कोणता संघ पदक तालिकेमध्ये अव्वल म्हणजे विजेता ठरला? तर मित्रांनो लक्षात ठेवा ऑप्शन्स क्रमांक 2 कर्नाटक याचं बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा कर्नाटक. पुढचा प्रश्न मित्रांनो, खेलो इंडिया बीच गेम्स 2026 या स्पर्धेचं अधिकृत शुभंकर काय होतं? तर मित्रांनो पर्ल द डॉल्फिन हे होता पहा. खेलो इंडिया बीच गेम्स 2026 मध्ये महाराष्ट्राच्या क्रीनाशी येवलेने कोणत्या खेळामध्ये कांस्य पदक जिंकलं? तर मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे बीच पेचक सिलट यामध्ये जिंकलं पहा. 2025-26च्या हंगामामध्ये सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी याच्या अंतिम सामन्यामध्ये झारखंडने कोणत्या संघाचा पराभव केला? तर मित्रांनो लक्षात ठेवा हरियाणा ऑप्शन क्रमांक 2 हरियाणा संघाचा काय केला पराभव केला. 2025-26च्या स्पर्धेमध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंट हा किताब कोणाला मिळाला? प्लेअर ऑफ द टुर्नामेंट मित्रांनो मित्रांनो हा मिळालेला आहे ऑप्शन क्रमांक 3 अनुकूल रॉयला. झारखंड झारखंड संघाचा कर्णधार कोण होता ज्याने सर्वाधिक 517 धावा केल्या? तर मित्रांनो लक्षात ठेवा ईशान किशन याचं बरोबर उत्तर आहे पहा. टाटा मुंबई मॅरेथॉन 2026च्या आंतरराष्ट्रीय एलिट पुरुष गटामध्ये विजेता कोण ठरला? तर बघा याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो टाडू आबाटे डेमे याचं बरोबर उत्तर आहे पहा. टाटा मुंबई मॅरेथॉन 2026 मध्ये भारतीय एलिट महिला गटामध्ये प्रथम क्रमांक कोणी पटकावला? संजीवनी जाधवने मित्रांनो या ठिकाणी प्रथम क्रमांक पटकावला. ऑप्शन क्रमांक 3 संजीवनी जाधव. ऑलिम्पिक विजेता धावपटू आंद्रे डी ग्रास कॅनडा याची खालीलपैकी कोणत्या क्रीडा स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय इव्हेंट अँबॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवा टाटा मुंबई मॅरेथॉन याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुणे ग्रँड टूर 2026 साठी सदिच्छा दूत म्हणजे अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली होती? तर मित्रांनो लक्षात ठेवा एम एस धोनीची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली होती पहा. कोणाची? एम एस धोनीची. केंद्र सरकारने केंद्रीय सचिवालयाचं नाव काय ठेवलं आहे? मित्रांनो काय ठेवलं आहे तर कर्तव्य भवन. ऑप्शन क्रमांक 3 कर्तव्य भवन हे ठेवलेले पहा. महाराष्ट्रामध्ये राजभवनाचं नाव बदलून काय करण्यात आलं आहे तर लोकभवन हे करण्यात आलं पहा. फेब्रुवारी 2026 मध्ये शेवटच्या सशस्त्र माओवाद्याच्या आत्मसमर्पणानंतर कोणत्या राज्याने स्वतःला नक्षलवाद मुक्त घोषित केलं आहे? तर लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 बिहार या राज्याने पहा. बिहारने घोषित केलं. भारतामधील सर्वात वेगवान मेट्रो सेवा कोणत्या शहरामध्ये सुरू करण्यात आली? तर लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 मेरठ या ठिकाणी सुरू करण्यात आली. नेक्स्ट पहा सुपोषित ग्रामपंचायत अभियानामध्ये देशामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य कोणतं आहे? तर महाराष्ट्र याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र. नीती आयोगाचे सध्याचे उपाध्यक्ष कोण आहेत? तर मित्रांनो सुमन बेरी याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 सुमन बेरी. राष्ट्रीय विज्ञान दिवस हा कोणत्या शास्त्रज्ञाच्या सन्मानार्थ साजरा केला जातो? तर सर सी व्ही रामन. ऑप्शन क्रमांक 2 सी व्ही रामन याचं काय पहा बरोबर उत्तर आहे पहा. फेब्रुवारी 2026 मध्ये बोत्सवानाहून कुनो नॅशनल पार्कमध्ये किती नवीन चित्ते आणले होते? तर मित्रांनो किती नवीन चित्ते आणले होते? ऑप्शन क्रमांक 3 9 चित्ते आणले होते पहा. कुनो नॅशनल पार्क कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर मध्य प्रदेशमध्ये मित्रांनो कुनो नॅशनल पार्क आपल्याला पाहायला मिळतो. लढाऊ हेलिकॉप्टरमधून प्रवास करणाऱ्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण ठरल्या? तर द्रौपदी मुर्मू याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 द्रौपदी मुर्मू. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या स्वदेशी लढाऊ हेलिकॉप्टरमधून सहवैमानिक म्हणून उड्डाण केलं? तर मित्रांनो लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 2 सुखोई 30 MKI याचं काय पहा बरोबर उत्तर. नितीन नवीन यांची 20 जानेवारी 2026 रोजी कोणत्या पदावर नियुक्ती झाली? तर मित्रांनो भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्षपदी. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर लक्षात ठेवा मित्रांनो विवेक भीमनवार यांची नियुक्ती करण्यात आली. नासाचे 15वे प्रशासक अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर जेरेड आय जॅकमॅन यांची नियुक्ती करण्यात आली पहा. महाराष्ट्राचे नवीन महाधिवक्ता म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली मित्रांनो तर मिलिंद साठे यांची. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव कोण होत्या? तर पहिल्या महिला मुख्य सचिव होत्या मित्रांनो सुजाता सौनिक. आणि भारताचे नवीन मुख्य माहिती आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर राजकुमार गोयल याचं बरोबर उत्तर आहे पहा.
तर सर्वांचं हार्दिक स्वागत. तुम्हाला तुमच्या भविष्याची अतिशय काळजी पहा. करिअरबद्दल तुम्ही अतिशय चिंतेमध्ये आहात. तर मित्रांनो पहा, आपल्याला योग्य डायरेक्शनने अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे पहा. कारण की जर आपल्याला पुण्याला जायचं असेल, तर आपण बघा या ठिकाणी मुंबईची गाडी धरली, तर आपण जेवढं जास्त वेगाने जाणार, तितकं जास्त आपण आपल्या टार्गेटपासून लांब जाणार. त्यामुळं योग्य दिशा खूप महत्त्वाची असते बघा. त्यामुळे योग्य दिशेने अभ्यास करण्यासाठी आपण टोटल या ठिकाणी 10,000 प्रश्नांचे पी-डी-एफ तयार केलेले आहेत पहा. ह्या पी-डी-एफ मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी ₹249 पेमेंट केल्यानंतर एका मिनिटामध्ये मिळणार आहेत. यामध्ये तुम्हाला सर्व विषय मिळणार आहेत पहा. लिपिक पदासाठी, त्याचबरोबर शिपाई पदासाठी तुम्हाला मिळणार आहेत. तुम्ही कोणताही फॉर्म भरला असेल, दोन्ही दोन्ही पण फॉर्म भरला असेल, त्याचेसुद्धा या ठिकाणी पी-डी-एफ मिळून जातील मित्रांनो. ₹249 तुम्हाला फोनपे, Google पे करायचे आहेत. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळ्या पी-डी-एफ पाठवून देईल पहा. जास्त काही सांगत नाही. लवकरात लवकर फोनपे, Google पेमध्ये जा किंवा या नंबरला तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट पाठवा. मी तुम्हाला सर्व पी-डी-एफ या ठिकाणी पाठवून देईल. त्यामुळे लवकरात लवकर पी-डी-एफ घ्यायचे आहेत पहा. नंतर हॉल तिकीट आले, नंतर आपलं बघा या ठिकाणी पटकन ऑनलाईनची प्रोसिजर लई फास्ट असते पहा. लवकरात लवकर या ठिकाणी आपण जर अभ्यासाला लागलो, तर तोच आपलं रिव्हिजन जास्त होईल आणि जास्तीत जास्त आपल्याला त्याचा फायदा होऊन जाईल.